आज आहे रविवार. रविवारची बघा आपण काय मच्छी घेतलेली आहे. अशी मस्त जिलेबीची मच्छी आहे बघा. आणि आपण मस्त अशी एकदम ताजे ताजे आहेत बघा. तर बघा कशी मच्छी अशी आपण घेतलेली आहे. आणि चला तर आपण आता सगळी मच्छी बघा आता अशी मस्त साफ करून घेऊया. आणि बघा आपण आता मस्त अशी मच्छी साफ करून घेणार आहे बघा. मी हे सगळे मुंडके तोडून घेणार आहेत. आणि बघा आता आपण गवळी ताजी आहे ना, ही जिलेबीची मच्छी खूपच छान असते. आणि खाडीची मच्छी बरं काही अशी मस्त आपण. तर चला आपण साफ करून घ्या. तर बघा असे मस्त मी साफ करून घेतलेले आहेत मच्छी बघा. ना आता शेववरचे खवले आहे ना, हे पाण्यामध्ये टाकलं ना लगेच निघून जातात. हे बघा अशी मस्त आपण साफ करून घेतलेली आहे मच्छी आहे. फक्त धुवायची आपल्याला. आणि आपण थोडंसं भाजी पण बनवणार आहे बघा मच्छीची. असे काळे मासे हे गावाला भेटतात बरं का. मुंबईमध्ये पण भेटते, पण गावाला पण एकदम मस्त असे ताजे ताजे भेटत असतात पाण्यामध्ये. हे बघा किती असे छान मस्त आपण बघा. हे नखाने सगळे खवले निघून जातात बघायला. असे खवले असतात बघा. आणि यामध्ये ना मी अशामध्ये चिरा पण मारलेला आहे. म्हणजे अशा मसाला याच्यामध्ये गेला तर एकदम छान लागतात. नाही तर असे कच्चे वाटतात ना, त्यामुळे याच्यामध्ये असं छान अशा चिरा मारून घ्यायच्या बघा. मग त्यात मच्छी खायला एकदम मस्त टेस्ट पण येते. आणि सगळ्या मसाला मग सगळ्यात मच्छीला लागून जातो आहे. तर बघा मी असे खवले सगळे काढून घेतलेले असे नाकाने बघा. आणि ते पाण्यात टाकल्याबरोबर सगळे असे खवले निघून जातात. आपण हे स्वच्छ 3-4 पाण्यानं धुवून घेणार आहे. म्हणजे असे कडू वगैरे लागत नाही. त्यामुळे आपण छान असे धुवून मसाला लावून ठेवणार आहे. तर मी दाखवूयाच आपण. तर चला आपण हे पाणी फेकून देऊया. आणि बघा किती असे मस्त आपले मासे एकदम पांढरे शिपट निघलेले. तर बघा किती छान असे बघा. मी 3-4 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आहे. पूर्ण खवले पण आपण काढून घेतलेले आहे बघा. आपण असं मस्त हळद मीठ आणि मसाला लावून आणि मस्त 5-10 मिनटं आपण मुरण्यासाठी ठेवूया. म्हणजे आपला मच्छी छान अशी मस्त तर बघा किती छान आपल्या मच्छी झालेली आहे. तर बघा मी थोडंसं मीठ टाकणार आहे यामध्ये बघा. आणि थोडासा मसाला टाकणार आहे. थोडीशी बघा इथं हळद. आणि छान असं आपण हाताने नाही मिक्स करून ठेवू. म्हणजे मसाला सर्वच मच्छींना लागून जाते. म्हणजे चवीला खूपच छान लागते. अशी बनवून ठेवली ना मच्छी तर चवीला खूपच छान लागते हे मासे. त्यामुळे मी अशी मसाला लावून ठेवणार आहे. त्याच्यात आपण झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवूया 5-10 मिनटासाठी.
आपल्या मच्छीला झालेलं आहे 10-15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवली होती मच्छी मी. तर बघा आता मी काढून घेतलेली आहे आणि इथं असं तवा ठेवलेला आहे. तर हे बघा आता चला, हे बघा इथं मी पीठ टाकून घेतलेलं आहे, मीठ हळद सगळं मसाला सगळं टाकून घेतलेलं आहे. आता आपली मिक्स करून घेऊया सगळं. अशी एक मच्छी असायला लागून आपण सोडूया बघा. तर बघा असं मस्त आपण बाजरीचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी सगळं मसाला टाकून घेतलेला आहे. तर चला तर आपण बघू अशी एक मच्छी असं बघा पुन्हा लावून घेतलेला आहे सगळा मसाला. आणि एवढा तर भारी होते ना मच्छी, एकदम कडक मस्त अशी टेस्ट. एकदा खाल्ली ना तर वापस बोलणार का बार पण खाऊ शकते बघा ही मच्छी. तरी इथे मी चपात्या बनवलेल्या आहेत, त्या थाटामध्ये मी अशी मच्छी तळून घेतलेली आहे. तर मी बाकीचे जास्त मच्छी तळणार नाही, 4-5च तळणार आहे बघा, जास्त पीस 2-3 आपण संध्याकाळी तळूया. तर बघा मी 4 अशी मच्छी ठेवून घेतलेली इथे. तर हे बघा हे एक 5-6 मच्छी आपण तळून घेऊया. तर बघा अशी मस्त मच्छी मी इथं पीठ लावून घेतलेलं आहे. तर चला आता आपण हे तव्यामध्ये टाकून देऊया. तर चला हे बघा चपात्या बनवून घेतलेल्या आहे आणि बघा आता असं आपलं तेल पण छान टाकलेलं आहे बरं का. तर बघा अशी मी सगळे मच्छी टाकून घेतलेले आहे तव्यामध्ये. तर बघा अशी आता सगळे मस्त आपण टाकून घेतलेली आहे. एकदम अशी मस्त कडक होती त्या मच्छी. अशा जर पद्धती तळल्यानंतर खूप चला तर तिकडे गॅस कमी झाले. तर बघा अशी आपण एक मच्छी अशी परतून घेऊया. तर बघा अशी मी एक मच्छी अशी परतून घेतलेली आहे आणि तिकडे भाजी आपली मच्छी लागणार आहे बघा अशी. तर बघा आपली चिलाची मच्छी बघा कशी आहे. बघा आता मी दोन्ही पण बाजू असं मस्त भाजून घेणार आहे आणि छान एकदम मच्छी असं दाबून घेतल्याचं म्हणतात ना, आणि मस्त लागते ना मच्छी. तर बघा आता आपण पुन्हा ह्या बाजूने असं पलटी करून घेऊया. जास्त काही पाट्या वगैरे नाही करायला त्या बघा एकदमच वाटली तर पाटा नाही म्हणजे असतो एकदम पुढे तर बघा अशी मच्छी मी तळून घेतलेली आहे. आणि बघा आता काट्यासुद्धा साईडला झालेल्या त्या बघा सगळं टिश्यू पेपर ठेवलेलं आहे. टिश्यू पेपरमध्ये आता आपण सगळी मच्छी अशी पटापट आपण तळून घेणार आहात. एवढी तर भारी असते नाही मच्छी खाण्यासाठी. हे बघा तुम्ही पण म्हणताल अशी मच्छी बघा आपण ट्राय करून बघा, एक नंबर. बघा किती भारी होती आपली अशी मच्छी बघू शकता. बघा किती छान अशी मस्त कडक कडक फ्राय झालेली आपली मच्छी. तर चला कशी वाटते आपली मच्छी. आणि बघा इथंच मी रात्रीचा भात होता थोडासा, तर मी तव्यावर तेलामध्ये आपण गरम करून घेणार आहे बघा. आपण मस्त तेलामध्ये भात गरम करून घेतलेला आहे. तर बघा मच्छी भात खाऊया आपण. बघा रात्रीचा मला पण भात लागतोय, कारण भात नव्हता केला ना, त्यामुळे आपण रात्रीचा भात हे थोडासा गरम करून घेतलेला आहे तव्यामध्ये. आणि त्याला आपण मच्छी भात